नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण CTT परीक्षेसाठी मानसशास्त्र या घटकाचे अतिमहत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले गेलेले आहेत, म्हणून हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आजचा पहिला प्रश्न आहे, आदिगम का सूक्ष्म सिद्धांत किसने दिया था? तर ऑप्शन आहेत वुडवर्थ, किर्क, जॉन वॉटसन आणि कोहलर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोहलर. त्यानंतरचा प्रश्न आहे, किंडरगार्टन विधि के प्रतिपादक हे? पर्याय आहेत पियरमॅन, पॅव्लॉव, फ्रॉबेल, इनमें से कोई नहीं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रोबेल. तर किंडरगार्टन विधि के प्रतिपादक फ्रोबेल आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट प्रणाली से करके सिखाने का सिद्धांत किसने दिया? तर ह्याचे पर्याय आहे बिना सायमन, किर्क, जॉन डुवी, इनमें से कोई नहीं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जॉन डुई. नंतरचा प्रश्न आहे, प्रबलन का सिद्धांत किसने प्रतिपादित किया? तर त्याचे पर्याय आहे कुर्क, बिनेट, स्किनर, पेस्टॉलॉजी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्किनर. नंतरचा प्रश्न आहे, स्याही धब्बा परीक्षण IBT के प्रतिपादक कौन है? तर याचे पर्याय आहे टर्मन, हर्मन रोशार्क, विलियम गिलफोर्ड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हर्मन रोशार्क. तर हा प्रश्न आहे, हा प्रश्न पण पुन्हा पुन्हा विचारला गेलेला आहे, म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अंतर्दृष्टी सिद्धांत के जनक कोण है? तर त्याचे पर्याय आहे कोहलरबर्ग, पॅव्लॉव, विलियम आणि कोहलर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोहलर. त्यानंतरचा प्रश्न आहे, आवश्यकता का सिद्धांत किसने दिया था? तर त्याचे पर्याय आहे स्किनर, गिलफोर्ड, मास्लो, पेस्टॉलॉजी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मास्लो. तर हा जो प्रश्न आहे हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, प्रयोगात्मक मनोविज्ञान के जनक कौन है? तर पर्याय आहेत जीन पियाजे, कोलंबस, विल्यम वुंट, इनमें से कोई नहीं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विल्यम वुंट. तर विल्यम वुंटने प्रयोगात्मक मनोविज्ञान के जनक है. पुढचा प्रश्न, संयोजनवाद का सिद्धांत के प्रणेते हे? पर्याय आहे टर्मन, स्पियरमॅन, थॉर्नडाईक आणि कोहलबर्ग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक. पुढचा प्रश्न आहे, SR थ्योरी के जन्मदाता कौन है? पर्याय आहे थॉर्नडाईक, स्पियरमॅन, मस्लो, इनमें से कोई नहीं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थॉर्नडाईक. तर SR थ्योरी के जन्मदाता थॉर्नडाईक है. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, गेस्टलवाद के जन्मदाता किसे कहा जाता है? पर्याय आहेत स्टर्न, जॉन डेवी, सुकरात, मॅक्स बर्दाइमर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मॅक्स बर्दाइमर. त्यानंतरचा प्रश्न आहे, सुकरात की अध्ययन पद्धति को क्या कहा जाता है? तर पर्याय आहे प्रोजेक्ट प्रणाली, निगमन विधि, द्वंद्वात्मक पद्धती, इनमें से कोई नहीं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्वंद्वात्मक पद्धती. पुढचा प्रश्न आहे, शास्त्रीय अनुबंधन सिद्धांत दिया था? पर्याय आहे थॉर्नडाईक, पॅव्लॉव, विलियम आणि वॅटसन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पॅव्लॉव. त्यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक अधिगम सिद्धांत के प्रणेते हे? पर्याय आहे बिनेट, जीन पियाजे, कोपरनिकस, अल्बर्ट बांडुरा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अल्बर्ट बांडुरा. पुढचा प्रश्न आहे, नैतिक विकास का सिद्धांत किसने दिया था? ऑप्शन आहेत फ्रोबेल, पेस्टॉलॉजी, कोहलबर्ग, वायोगोस्की. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोहलबर्ग. नैतिक विकास का सिद्धांत कोहलबर्ग ने दिया था. पुढचा प्रश्न, अधिगम का अर्थ है?
ऑप्शन आहेत ज्ञान संग्रह, याद करना, व्यवहार में स्थायी परिवर्तन, परीक्षा उत्तीर्ण करना। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्यवहार में स्थायी परिवर्तन। अधिगम का अर्थ होता है व्यवहार में स्थायी परिवर्तन। नंतरचा प्रश्न आहे बाल केंद्रित शिक्षा में शिक्षक की भूमिका क्या है? तर पर्याय आहेत नियंत्रक, निर्देश देने वाला, मार्गदर्शक, परीक्षक। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मार्गदर्शक। तर बाल केंद्रित शिक्षा में शिक्षक की भूमिका मार्गदर्शक की होती है। पुढचा प्रश्न बुद्धि परीक्षण का जनक कौन है? पर्याय आहेत थॉर्नडाइक, बिने, पियाजे, स्किनर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बिने, अल्फ्रेड बिने। तर बुद्धि परीक्षण का जनक अल्फ्रेड बिने है। पुढचा प्रश्न सीखने को प्रभावित करने वाला प्रमुख कारक कौन सा है? पर्याय आहेत आयु, प्रेरणा, लिंग, जाती। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रेरणा। सीखने को प्रभावित करने वाला इम्पॉर्टंट प्रमुख घटक है प्रेरणा। तर अशा पद्धतीने CTET परीक्षेसाठी मानसशास्त्र या विषयाचे महत्त्वाचे असे प्रश्न आज आपण पाहिलेले आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।